22 जानेवारी म्हणजेच गुरुवारी या दिवशी आलेली आहे गणेश जयंती। ही गणेश जयंती दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते। पौराणिक कथेनुसार या दिवशी गणपती बाप्पा यांचा जन्म झाला होता, म्हणूनच या तिथीला गणेश जयंती असं म्हटलं जातं। त्याचबरोबर ही गणेश जयंती माघ महिन्यामध्ये येते, म्हणून या जयंतीला माघी गणेश जयंती असं सुद्धा म्हटलं जातं। आपण चतुर्थीला दिवसभर गणपती बाप्पाचं व्रत करून संध्याकाळी चंद्राची पूजा करतो आणि यानंतर व्रत हे आपण सोडत असतो, परंतु या चतुर्थीच्या दिवशी आपल्याला चंद्राचे दर्शन घ्यायचे नाही। असं म्हटलं जाते की या दिवशी चंद्राची पूजा केली जात नाही। माघी गणेश जयंती हा एक विशेष दिवस आहे, कारण या दिवशी गणेशाचे पूजन केल्याने विविध समस्या दूर होतात आणि जीवनात सकारात्मक बदल घडत असतात। माघी महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणपती बाप्पा यांची पूजा केल्याने बरेच शारीरिक आणि मानसिक फायदे होत असतात। यामुळे आपल्याला दैनंदिन जीवनातील समस्यांचा सामना करण्याची ऊर्जा आणि शक्ती मिळते। तसेच गणपती बाप्पा हे विद्येचे, ज्ञानाचे देवता देखील मानले जातात। तसेच गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता देखील आहेत। जो व्यक्ती गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करतो त्याच्यावरती गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा कायम राहतो। गणपती बाप्पा हे सर्व देवतांपैकी अतिशय हुशार देवता आहेत, त्यामुळे चतुर्थीचं व्रत जे आहे तर ते खास करून मुलांसाठी केलं जातं। त्याचबरोबर या दिवशी मुलांसाठी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केली जातात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे। या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, पण प्रत्येक आईने मुलांसाठी गणपतीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे। ही वस्तू अर्पण केल्याने मुलांचे सर्व दोष, संकटे, विघ्न, अडचणी नष्ट होतील। अभ्यासात, नोकरीत, व्यवसायात मुलांची भरभराट प्रगती होईल। मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल। तर अशी कोणती वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे, कोणत्या वेळी करायची आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। पहा, या माघी गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला सर्वांना व्रत करायचे आहे। अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी या दिवशी व्रत अवश्य करावे। या व्रताचे आपल्याला खूप जास्त फायदे होत असतात, कारण या दिवशी गणपती बाप्पाचा जन्म झाला होता। या दिवशी गणपती बाप्पांचा वाढदिवस असतो आणि म्हणूनच या दिवशी पृथ्वीवरती गणेश तत्व जे असतात ते खूप जास्त प्रमाणात जागृत असतात। त्यामुळे या काळात केलेली पूजा, व्रत, उपाय, उपवास खूप प्रभावी ठरतात। तसेच आज या व्हिडिओमध्ये मुलांसाठी जो उपाय सांगणार आहे, तर हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे। अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातल्या मोठ्या मुलांपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता। मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, तर हा उपाय 100% खात्रीशीर उपाय आहे। प्रत्येक आईने न चुकता आपल्या मुलांसाठी करायचा आहे। तर पहा, प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते। आपल्या मुलांनी खूप शिकावं, मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं, मुलांची भरभराट प्रगती व्हावी, त्यांच्यावर कोणतेही दुःख, संकट, अडचणी येऊ नये, मुलांनी हट्टीपणा करू नये, सांगितलेले सर्व काही ऐकावं, असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं। परंतु सर्व गोष्टी मुलं आपल्या मनासारखं करतातच असं नाही। जे घरामध्ये लहान मुलं असतात तर ती सतत किरकिर आणि चिडचिड करत असतात, किंवा एखाद्या गोष्टीवरून सतत हट्टीपणा करत असतात, किंवा मुलं सतत आजारी पडतात। जी मोठी मुलं आहेत ती शाळेत जातात, त्यांना अभ्यास करावासा वाटत नाही, त्यांचा अभ्यास करण्याचं मन होत नसेल, तसेच मुलं जो काही अभ्यास करतात ते मुलांच्या लक्षात राहत नसेल। बऱ्याचशाच वेळे असं होतं की मुलं भरपूर अभ्यास करतात, भरपूर प्रयत्न करतात, परंतु त्यांना काही आठवतच नाही। परीक्षेला बसल्यानंतर त्यांच्या काहीही लक्षात राहत नाही आणि म्हणूनच मुलांना मनासारखं यश मिळत नाही। त्याचबरोबर जी मुलं भरपूर शिकलेली आहेत, परंतु त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, किंवा एखादा उद्योग व्यवसाय असेल
त्याच्यात त्यांना चांगलं यश मिळत नसेल किंवा लग्नाच्या वयाच्या मुलामुली आहेत त्यांचा विवाह योग जुळून येत नसेल तर मुलांच्या यासारख्या समस्या दूर होण्यासाठी फक्त तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे. आता उपाय करण्यापूर्वी तुम्हाला त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. स्वच्छ स्नान करून आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे. गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती तुम्हाला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे किंवा तुम्ही पंचामृताने अभिषेक केला तरीसुद्धा चालेल. शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करत असताना गणपती अथर्वशीर्षाचं पाठ करायचं आहे किंवा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. अभिषेक केलेलं पाणी असणार आहे तर हे पाणी 2 थेंब का होईना आपल्या मुलांना तीर्थ म्हणून पाजायचं आहे. यामध्ये खूप जास्त प्रमाणात सकारात्मकता असते आणि गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत. जेव्हा आपण हे तीर्थ मुलांना देत असतो तेव्हा मुलांची बुद्धी जी आहे तर ती वाढत असते, एकाग्रता वाढत असते. म्हणून 2 थेंब का होईना मुलांना अवश्य पाजायचं आहे. उरलेलं पाणी जे आहे तर ते पिण्याच्या माठामध्ये टाकायचं आहे. पंचामृताने जर अभिषेक केला असेल तर ते थोडं थोडं पंचामृत सगळ्यांना द्यायचं आहे आणि बाकीचं उरलेलं पंचामृत तुळस सोडून बाकीच्या कोणत्याही झाडाला घालायचं आहे. त्यानंतर बाप्पांना दुर्वा फुले, जास्वंदीची फुले, त्याचबरोबर पांढरे तीळ, गूळ, खोबऱ्याचा नैवेद्य, दुर्वा या सर्व काही अर्पण करायचे आहेत आणि मग तुम्हाला जो उपाय आहे तो करायचा आहे. आता हा उपाय तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ भेटेल त्या वेळामध्ये तुम्ही हा उपाय करू शकता. घरच्या घरी आपल्याला हा उपाय करायचा आहे. उपाय करण्याच्या अगोदर सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा. धूप दीप अगरबत्ती लावायची. ज्या मुलांसाठी आपण उपाय करणार आहे त्या मुलांना आपल्यासमोर बसवायचं. बसताना आसन घ्यायचं आहे, आसनावरती बसायचं आहे आणि उपाय करण्यासाठी तुम्हाला 2 लवंगा घ्यायच्या आहेत. ज्यांना फूल आहे अशा 2 अखंड लवंगा घ्यायच्या आहेत आणि या 2 लवंगा आपल्या मुलांच्या हातामध्ये द्यायच्या आहेत. त्यानंतर तुम्ही 3 वेळा गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे आणि शेवटी एकदा फलश्रुती तुम्हाला म्हणायची आहे. प्रत्येक वेळा तुम्हाला फलश्रुती म्हणण्याची गरज नाही. 3 वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणून झाल्यानंतर शेवटी एकदा फलश्रुती म्हणायची आहे. यानंतर ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे आणि या 2 लवंगा आहेत ज्या मुलांच्या हातात होत्या त्या गणपती बाप्पाला अर्पण करायच्या आहेत. त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. तुमच्या मुलांच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी, मुलांच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होण्यासाठी, मुलांवरचे सर्व संकट अडचणी दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. त्यानंतर 2 ते 3 तासांनी त्या लवंगा गणपती बाप्पांच्या समोरनं उचलायच्या आहेत आणि तुम्ही तुमच्या मुलांना त्या खायला द्यायच्या आहेत. आता जर मोठी मुलं असतील तर हे अथर्वशीर्ष आहे, ही सेवा आहे ती स्वतः करतील किंवा तुम्ही त्यांच्याकडून करून घ्याल. परंतु मुलं लहान असतील तर आई वडील किंवा आजी आजोबा यांनी ही सेवा केली तरी चालेल. आता जर तुमची मुलं लहान असतील तर या लवंगा खाणार नाहीत कारण लवंगा थोड्याशा तिखट असतात. मग काय करायचं, एखादा गोड पदार्थ बनवायचा आणि त्यामध्ये त्या लवंगा तुम्हाला अगदी बारीक पावडर करून घालायच्या आहेत आणि तो पदार्थ मुलांना खाऊ घालायचा आहे. जर मोठी मुलं असतील तर त्या लवंगा स्वतः त्या घेऊन खाऊ शकतील. तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला तुमच्या मुलांसाठी करायचा आहे. प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांसाठी हा 2 लवंगांचा उपाय नक्की करा. खूप प्रभावी उपाय आहे. हा उपाय केल्याने 100% तुमच्या मुलांमध्ये तुम्हाला सकारात्मक बदल जे आहेत तर ते घडून येताना दिसतील. जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्ही करू नका. मासिक धर्म असेल तर ती व्यक्ती सोडून इतर व्यक्तींनी हा उपाय करू शकता. तर तुम्ही हा उपाय नक्की करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.